गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या आवेश कुमार नामक विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने वैद्यकीय महाविद्यालयात होणारा छळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर प्रशांत बागडे यांनी विद्यार्थ्यांच्या आईबद्दल अपशब्द बोलून विद्यार्थ्याचा मानसिक छळ केल्याचा विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। तर लिहिलेल्या सुसाईड नोटवरून ही बाब निदर्शनास आली आहे। तर वेळी सोबत राहत असलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर आवेश गळफास घेऊन आत्महत्या करीत असल्याचं निदर्शनास येताच त्याला फासावरून काढत गोंदिया वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला। आवेश कुमार याची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। तर मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला उद्देशून शिक्षकाचे वर्तन चांगले असायला हवं, वाटल्यास विद्यार्थ्याला शिक्षा द्यायला काही हरकत नाही, परंतु विद्यार्थ्याच्या आईवडिलांबाबत अपशब्दाचा वापर करून मानसिक छळ करण्याचा अधिकार नसल्याचा पत्रात म्हटलं। भविष्यात कुठल्याही विद्यार्थ्यासोबत असा व्यवहार करू नये असं म्हणत माझ्या या निर्णयात माझ्या कुठल्याही मित्रमैत्रिणींचा सहभाग नसल्याचा उल्लेख करीत माझ्या आईवडिलांकडे लक्ष द्यावं असाही उल्लेख या पत्रात केला। या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता डॉक्टर कुसुमाकर घोरपडे यांच्याशी माहिती घेतली असता विद्यार्थ्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून त्या विद्यार्थ्याने केलेल्या कृत्याची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। त्यामुळे चौकशीअंती खरे काय हे समोर येईलच। तर दुसरीकडे याआधी देखील गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील एका विद्यार्थ्याने काल रात्री साधारणतः 2 ते 2:30च्या दरम्यान सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच त्याच्यावरती माहिती मिळाल्यामुळे त्या मुलाला आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये घेऊन आले व त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले व लगेच उपचार झाल्यामुळे सद्यस्थितीत सदरील मुलगा हा धोक्याच्या बाहेर आहे। यामध्ये जे काही मुलांचं म्हणणं असेल त्या संदर्भात आम्ही एक चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे महाविद्यालय स्तरावरती। सदरील चौकशी समिती ही मुलांशी व सदरील विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून व त्यांचा बयान वगैरे घेऊन त्याप्रमाणे अहवाल आल्यानंतर यामध्ये योग्य ती कारवाई करण्यात येईल। सुसाईड नोटमध्ये एकच सरकारांचं नाव मेन्शन केलेलं आहे, त्याच्यावर काय सांगता? त्याच्याबद्दल जोपर्यंत चौकशी समितीचा अहवाल येत नाही त्याच्यावर भाष्य करणं शक्य नाही। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।